राम राम विद्यार्थी मित्रांनो, चला टीटी परीक्षेमध्ये आलेले प्रश्न म्हणजे झालेला पेपर तुमच्या समोर घेऊन आलो. आता सर्वप्रथम आपल्या डोक्यातून हे काढून टाका की येणारी परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे. तसं होणारच नाहीये. येणारी जी परीक्षा आहे 1 महिन्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये ती परीक्षा ऑफलाईन होणार आहे. 1-1.5 महिना तुम्ही एकदम रिलॅक्स न होता एकदम बारकाईने त्याच्यावर लक्ष केंद्रित करा आणि येणाऱ्या परीक्षेत पास होण्याचा प्रयत्न करा. त्यातले मराठीचे पैकीच्या पैकी मार्क देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करणार आहे. मग चला आता या ठिकाणी पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आता वरचे जे 4 प्रश्न आहेत ते प्रश्न उत्तरावर आधारित आहे आणि म्हणून आपण 35 क्रमांकाचा म्हणजे 31 ते 34 प्रश्न. आता 35वा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आकाशात विहरणारे पक्षी पाहून मन आनंदून गेले. पक्षी अधोरेखित केलेला आहे. काय अधोरेखित केलं? पक्षी. आणि मग पक्षी या शब्दाचं आपल्याला नामाचं काय ओळखायचं? लिंग ओळखायचं. मग ओळखूया आपण लिंग त्याचं. आता या ठिकाणी आपण म्हटलं ते पक्षी, तो पक्षी का ती पक्षी, तर पटकन येतं आपल्याला ते पक्षी म्हणजे नपुंसक लिंग. लिंगाचे 3 प्रकार पडतात: पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसक लिंग. ज्या नामाच्या आधी बोलत असताना नैसर्गिकरित्या तो लागतं त्याचं लिंग पुल्लिंग, ज्याच्या आधी ती लागतं त्याचं स्त्रीलिंग आणि ज्याच्या आधी ते लागतं त्याचं लिंग नपुंसक लिंग. चला मग पुढे जाणार आहोत आपण. 2 नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलोय. काय आहे? पुढीलपैकी एक वचन अनेक वचन यांच्यासाठी यांची अयोग्य जोडी ओळखा. आता याचं एक वचनी आणि अनेक वचनी रूप दिलेलं आहे. धार धारा बरोबर, सतार सतारी हे पण बरोबर, गार गारा हेही बरोबर आहे. मग वार वार वारे वारा अजिबात नाही. म्हणून या ठिकाणी अयोग्य जोडी कोणती आहे? 4 नंबर. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी असलेला शब्द पर्यायातून निवडा. कठीण समय येता कोण कामास येतो. मग या ठिकाणी समय, समय म्हणजे वेळ, वेळ म्हणजे घडी, घडी म्हणजे अवघड मदस्थळ नसून काय आहे? घडी आहे. समय म्हणजेच घडी. चला पुढील पैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. आता शुद्ध शब्दावरती 100% प्रश्न विचारले जातो म्हणून डोळे गुरुजीने काय केलं तर शुद्ध लेखनाचा कोर्स तयार केला. सर्वप्रथम शेवटच्या अक्षराला वेलांटी आली कोणती द्यावी, शेवटून दुसऱ्या अक्षराला वेलांटी आली कोणती द्यावी, शेवटून तिसऱ्या अक्षराला वेलांटी आली कोणती द्यावी, शेवटून पहिल्या अक्षराला उकाराला कोणता द्यावा, शेवटून दुसऱ्या अक्षराला, शेवटून तिसऱ्या अक्षराला. आणि अशा पद्धतीने इक प्रत्यय, इन प्रत्यय, इत प्रत्यय, य प्रत्यय, तो प्रत्यय असे शब्द लागताना नेमका बदल काय होतो आणि शब्द कसे तयार होतात त्याबद्दल असा सुंदर कोर्स तयार केलेला आहे. तो घे भरारी डोळे गुरुजी नावाचं ॲप घ्यायचं आणि त्या ॲपवरती फक्त तुम्हाला एक 50-100 रुपयामध्ये संपूर्ण कोर्स आहे, तो सर्वांनी बघायचा आहे. चला आता या ठिकाणी शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर खऱ्या अर्थाने हा शब्द चुकलेला आहे, याच्याबद्दल नंतर बोलूया आपण. तर या ठिकाणी कसं पाहिजे होता? शुद्ध, शुद्ध म्हणजे हे ध कुठं पाहिजे? खाली पाहिजे, याचं वरती चालत नाही, याचा अर्थ चुकलेलं आहे. पण आपल्याला ते नाही, आपल्याला हे पाहिजे. आता या ठिकाणी कोट्या द्विष, तर या ठिकाणी कोट्या राहत नाही. मग आता या ठिकाणी दोन्ही पर्याय हे सारखेच दिले म्हणजे या ठिकाणी त्यांना हे सांगायचे की इथं काना नाही. मग कोट्यधीश, इथं कोटयाधीश आणि इथं वेलांटी बदललेली आहे म्हणजे हे चुकीचं, हे चुकीचं. इथं हा पण पर्याय चुकीचाच दिलेला आहे, परंतु त्या ठिकाणी हा कोट्याधीश आणि इथं कोट्यधीश पाहिजे, इथं काना काढून टाका. मग 3 नंबरचं उत्तर आपण बरोबर देऊ शकतो. म्हणजे शुद्ध काय आहे तर कोट्य, कोट्यधीश. काय आहे शब्द? कोट्यधीश म्हणजे कोटी अधिक अधीश बरोबर कोट्यधीश. या ठिकाणी यनादेश स्वरसंधी तयार झालेली आहे. प्रश्न क्रमांक 39, वाक्याचा प्रकार ओळखा. मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली. मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली. आता मुसळधार पावसाचा परिणाम काय झालं?
दरडच कोसळलेली आहे, परिणाम झाला. मग स्वरूप समुच्च, काय समुच्च, विकल्प, न्यूनत्व आणि परिणाम. समुच्च, विकल्प, न्यूनत्व आणि परिणाम हे जे चार प्रकार आहे, 1 2 3 आणि 4, समुच्च, विकल्प, न्यूनत्व आणि परिणाम, हे समुच्च बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक हे प्रधानत्व सूचकचे चार प्रकार आहे. आणि या चार प्रकारामध्ये वाक्य येत असेल तर ते वाक्य असतं संयुक्त वाक्य. मग आता हा परिणाम आहे, तर परिणाम दिलाय म्हणजे ते वाक्य कोणतं आहे, संयुक्त. आणि जर स्वरूप, कारण, उद्देश, संकेत ह्या गौणत्व सूचकच्या प्रकारात जर ते आलं तर त्याला काय म्हणायचं, मिश्र वाक्य म्हणायचं. तर याचं उत्तर काय मग आपलं संयुक्त वाक्य. पुढील वाक्यात आलेले चुकीचे विरामचिन्ह कोणते. आता चुकीचे विरामचिन्ह ओळखायचं आपल्याला, कुठं वापरलंय. बाई म्हणाल्या, स्वल्पविराम बरोबर आहे. पुढील पानावरील उदाहरणे सोडवा, दुहेरी अवतरण चिन्ह बरोबर आहे. मग या ठिकाणी पुढील पानावरील उदाहरणे सोडवा, तर या ठिकाणी कोणतं चिन्ह पाहिजे होतं, तर अपूर्ण विराम पाहिजे होतं. तर या ठिकाणी हे जे चिन्ह दिलं कोणतं, अपसरण चिन्ह, ते नको पाहिजे, म्हणजे नाही पाहिजे ते. चला, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. जाण झालं इथं काय पाहिजे, जात. अधोरेखित शब्दाची जात पर्यायातून निवडा. कोण आहे रे तिकडे, कोण आहे रे तिकडे. मग कोण काय आहे, तर कोण सर्वनाम आहे. मग या ठिकाणी विशेषण आहे का सार्वनामिक विशेषण आहे, तर ते आहे सर्वनाम. काय आहे, सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय, नामाऐवजी येणारी जात म्हणजे सर्वनाम. नामाऐवजी येणारी जात म्हणजे सर्वनाम. मग आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं, सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहे, तर 6 आहे. पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, अनिश्चित, आत्मवाचक. मूळ सर्वनामे जर विचारले तर 9 सांगायचे. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. चला मग पुढे जाऊया. पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता. रायबाने पोतेभर कोवऱ्या झालं इथं, तर काय पाहिजे, कैऱ्या, कैऱ्या आणल्या. आता इथं सरळ साधं क्रियापद आहे म्हणजे सिद्ध क्रियापद आहे. धातूपासून तयार झालेल्या क्रियापदाला सिद्ध क्रियापद. शक्य क्रियापद शक्यता सूचित केलेली असते. प्रयोजक क्रियापदामध्ये बाह्य घटक क्रिया करायला प्रेरित करतो. तर या ठिकाणी कोणतं क्रियापद पाहिजे ते, तर आपलं उत्तर पाहिजे सिद्ध क्रियापद. 42वा प्रश्न झालाय. आता पुढचा प्रश्न आहे 43 नंबरचा. काय आहे 43. नैऋत्य या शब्दामधील वर्णाची संख्या, वर्णांची संख्या किती आहे. आता नैऋत्य शब्द आपण फोडला तर नैऋत्य शब्दाची फोड कशी होती, न चा पाय मोडा, ऐला बाहेर काढा, हा झाला नाही. त्यानंतर हा रू आहे म्हणजे स्वर आहे, मग स्वर बाहेर काढला. नंतर त्य आहे, मग त अधिक य अधिक अ, नैऋत्य 3 आणि 3 6, म्हणजे पर्याय क्रमांक 2. वर्णांची संख्या किती आहे, तर 6 आहे. पुढे जाऊया. ज्यामध्ये भावना, उत्स्फूर्तपणा, भावनाचा उत्स्फूर्तपणा यांना महत्व आहे असा पत्र प्रकार म्हणजे जिथे भावना व्यक्त केल्या जातात. मग चौकशी पत्रामध्ये तर भावनाचा काही विषय नसतो, तक्रारीमध्ये तर नाही, नोकरीसाठी तर भावनाचा विचार नसतो. मग निमंत्रण द्यायचंय, निमंत्रण पत्रामध्ये भावना असतात. या तुम्ही, तुम्ही आल्याच्या नंतर आमच्या कार्यक्रमाला शोभा येईल, आल्याच्या नंतर 10-20 हजार आहेर करा, मग तर आणखी आनंद होईल. चला, योग्य समूहदर्शक शब्द निवडा. समूहदर्शक शब्द निवडायचा. घरभर पसरलेल्या मडक्यांची रखमाने टिंब रचली. आता मडक्यांची काय असते, तर मडक्यांची थप्पी नसते, ढीग नसतो, चळत नसते, मग काय असते, उतरंड. एकावर एक, एकावर एक असे मडके ठेवणे, त्याला काय म्हणतात, उतरंड म्हणतात. काय म्हणतात, उतरंड. चला, मग मडक्यांची असते उतरंड. 46 नंबरचा प्रश्न आलेला आहे, अत्यंत महत्वाचा. चौकटीतील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील
आता या ठिकाणी हा इकडे घ्या. काय सांगितलं? चौकटीतील अक्षरापासून तयार होणाऱ्या म्हणीतील कितव्या क्रमांकाचे अक्षरे घेतल्यास एका वाहनाचे नाव मिळेल. आता आधी म्हण तयार करा. तर पारलाण्या ख ख उटळा हाथ कळ. तर असं उच्चारल्याच्या नंतर आपल्याला जाणीव होते उथळ पाण्याला खळखळाट फार. उथळ पाण्याला खळखळाट फार. चला खळखळाट फार. आता त्यांनी सांगितलं आपल्याला कितव्या क्रमांकाचे अक्षर घेतल्यास एका वाहनाचे नाव मिळेल. आता वाहनाचं नाव तयार करायचे तर मग आपण काय करू? पर्यायातून जाऊ. दुसरं आणि 11वं घेऊ. आता दुसरं थय, मग 11 3 3 6 7 8 9 10 आणि 11, मग थट नाही होत. मग हे घेऊन बघू आपण. 13वे व दुसरे. 13वे काय? 1 2 3 3 3 6 7 8 9 10 11 12 आणि 13. 13वा नंबरचं र आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचं थ आहे. र थ हा हे वाहनाचं नाव आहे. मग इकडे जरी आपण दुसरा पर्याय घेऊन पाहिला तर 6 आणि 2 6 आणि 2 11 व दुसरे नाही होत. मग एकच आहे काय? 13वे आणि दुसरे म्हणजे रथ. तर उत्तर काय आहे? 3 नंबर. सगळे एकाच वेळी कसे येतील? या वाक्यातील काळ ओळखा. आता या ठिकाणी रीती भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ आणि रीती भूतकाळ. आता सगळे एकाच वेळी कसे येतील? तर इथे या ठिकाणी सगळे एकाच वेळी कसे येतील? तर या ठिकाणी येईल, येतील, तर तो असतो भविष्यकाळ. आता भविष्यकाळाचे 3 पर्याय इथं. मग साधा भविष्यकाळ त्याचं उत्तर आपलं येईल. चला पुढे घ्या. मोफत पाणी मिळण्याची सोय या शब्द समूहासाठी योग्य पर्यायातून निवडा. मोफत पाणी मिळतं मग त्या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो? जलवाहिनी, धरण, पानवन, नाही तर काय पाणपोई. जिथं आपल्याला मोफत पाणी दिले जातं त्याला काय म्हणतात? पाणपोई. 49वा प्रश्न. पुढीलपैकी कोणता पर्याय शब्दयोगी अव्यय नाही? आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? शब्दाचा अव्ययाशी योग घडून तयार होणारा शब्द त्याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. म्हणजे लागून येतो तो. जर आपण म्हणलं घराकडे, घरासमोर, घरामागे, घरासबब, तर असं येत नाही. तर हे तिन्ही लागून येतात. म्हणजे या ठिकाणी शब्दयोगी अव्यय नाही. तर सबब हे उभयान्वयी अव्यय आहे. ते या ठिकाणी 2 वाक्य जोडण्यासाठी येतं आणि हे शब्दाला लागून येतात. ज्याला जे जे हवे त्याला ते ते मिळो देवा. इथं काय पाहिजे होतं? मिळो देवा. मग या वाक्याचा प्रकार ओळखा. आता ही खऱ्या अर्थाने देवाला आज्ञाच केलेली आहे. सौम्य आज्ञा ही. ज्याला जे जे हवे त्याला ते मिळो देवा. मग या ठिकाणी हे विद्यार्थी संकेतार्थी नकारार्थी नसून काय आहे? आज्ञार्थी आहे. अशा सुद्धा आज्ञा असतात. देवा मला माफ कर, ही पण आज्ञेचे. चला पुढीलपैकी कोणता पर्याय उपसर्ग नाही? कोणता पर्याय उपसर्ग नाही? आता उपसर्ग म्हणजे काय? शब्दाच्या सुरुवातीला जोडली जाणारी अक्षरे आणि प्रत्यय म्हणजे शेवटी जोडली जाणारी अक्षरे. मग आता आ, यथा आणि प्रति हे संस्कृत उपसर्ग आहे. समासामध्ये आपण बघितलेलं आहे. आ, यथा आणि प्रति हे संस्कृत उपसर्ग आहे. आणि कार काय? मग तर कार, कथा, कार म्हणजे कार शेवटी लागतं म्हणजे ते काय? प्रत्यय. म्हणजे आपलं उत्तर काय पाहिजे? कार. पुढचा प्रश्न 52 नंबरचा. पुढीलपैकी कोणत्या संताची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे? भारुडासाठी प्रसिद्ध असलेले संत आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर संत एकनाथ यांची भारुडे प्रसिद्ध आहे. रोडगाव वाहीन तुला भवानी आई रोडगाव वाहीन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगाव वाहीन तुला, सासरा माझा गावी गेला तिकडेच खपू दे त्याला भवानी आई रोडगाव वाहीन तुला. संत एकनाथ पैठण निवासी. नाथ शांती ब्रह्म एकनाथ महाराज.
चला 52 नंबरचा प्रश्न. आता 53 नंबरचा प्रश्न काय आहे? सरकारी आदेशाची टिंबटिंब तिला चांगलेच महागात पडले. आता या ठिकाणी हस्तक्षेप करणे, विडा उचलणे, पायमल्ली करणे, राम म्हणणे. तर या ठिकाणी पायमल्ली केल्याच्या नंतर मग ते महागात पडतं. हो, काय सरकारी नियमाची तुम्ही जर आदेशाचं पालन नाही केलं, ते बरोबर सारे नियम तुम्हाला लागू करतात आणि मग गोंधळ होतो. त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे टिंबटिंब म्हणून प्रसिद्ध आहेत. निसर्ग कवी, नवकवी, गझलकार, तर ते बालकवी नावाने प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे काय? बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहे? तर आता या ठिकाणी प्रख्यात्रे, पुरुषोत्तम देशपांडे, व्यंकटेश माडगुळकर आणि गदी माडगुळकर. किती नंबरचा प्रश्न आहे हा? हा प्रश्न आहे 54 नंबरचा. आता 54 नंबरचा प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. 100% कमेंट करून सांगणार आहात तुम्ही. त्यानंतर 56 नंबरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? काय वेगळ्या अर्थाचा? दुहिता, सुता, कन्या, सरिता. आता दुहिता मुलगी, कन्या, सुता हे जे आहे हे समानार्थी शब्द आहे. सरिता तटिनी, नदी, या ठिकाणी हे सरिता म्हणजे नदीला समानार्थी शब्द आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय पाहिजे आपलं? सरिता. 57 ते 60 हे कविता वाचून प्रश्न आहे, म्हणजे ते आधी प्रश्न वाचायचे मग कविता वाचून त्याचे उत्तर द्यायचे. 55वा क्रमांकाचा जो प्रश्न आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला, हेच जर तुम्हाला अशाच पद्धतीनं सर्व सोप्या पद्धतीने शिकायचं असेल तर आपलं घे भरारी डोळे गुरुजी नावाचं ॲप घ्या. त्या ॲपवरती संपूर्ण कोर्स आपण फक्त 100 रुपयात दिलेला आहे. पुढची 15 तारीख येणाऱ्या 15 जुलैपर्यंत. मग त्याच्यानंतर त्याची किंमत वाढणार आहे. एकदम सुटसुटीत आनंदाने नाचत यात खेळत हसत खेळत मी शिकवलेलं आहे. सर्व रेकॉर्डेड आहे. तुमच्या वेळेनुसार कधी कुठे कसे बघू शकता. सर्वांना जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.